शिवसेना उबाटा गटाने दणानून सोडला आजरा. सुरेश भैया जोशी यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध. जोडे मारो आंदोलन. शिवसेना उबाटा गटाने आज आजरा दणानून सोडला. सुरेश भैया जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून जोशी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. सुरेश भैया कोण रे, पायताना दोन रे या घोषणांनी परिसर दणानून केला. आजरा येथील छत्रपती संभाजी चौकात शिवसेना उबाटा गटाने हे जोरदार निषेध आंदोलन केलं. भैया जोशी हा आरएसएसचा प्रमुख कार्यकर्ता असून तो अनाजी पंतांची औलाद आहे. समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम करून महाराष्ट्राला दुखवण्याचं काम करत असल्याचा आरोप सुरेश जोशी यांचा निषेध करताना शिवसेना उबाटा गटाने केला. गडिंग्लज प्रमुख दिलीप माने, जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, आजरा तालुकाध्यक्ष युवराज पवार यांनी निषेध व्यक्त केला. थोर महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांचा बाजार उठवल्याशिवाय शिवसेना राहणार नाही असं ते म्हणाले. यावेळी शिवसैनिक संजय यशादे, दिनेश कांबळे, ओंकार माथ्याळकर, हरिश्चंद्र घाराकडे, बिलापल्ती गुड्डू, खेडेकर भाऊ, किल्लेदार महेश पाटील यांच्यासह गडिंग्लज विभागाचे वसंत नाईक, संजय पाटील, मनीषा हावळ, दिगंबर पाटील, शैलाप्पा साखरे, प्रकाश रावळ यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजराहून हसंत किल्ला. सरकारच्या विरोधामध्ये किती वेळा आंदोलन करायची, फक्त शिवसेनेनंच हा फक्त मराठी माणसाचाच आम्ही तोडगा घेतलेला आहे असं म्हटलं तर कुठं वावगं ठरणार नाही. प्रत्येक वेळी मराठी माणसावर ज्या ज्या वेळी अन्याय होत असेल त्यावेळी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा जर रस्त्यावर उतरत असेल तर आमचा खऱ्या अर्थानं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हा शिवसेनेचा कार्यकर्ता या ठिकाणी नेहमी उतरत असतो. मित्रहो, परवाच मुंबईमध्ये भैयाजी जोशी नावाची ही व्यक्ती, ही खऱ्या अर्थानं कोण आहे आपण तपासणं गरजेचं आहे. ही व्यक्ती आरएसएसचे एक प्रमुख कार्यकर्ता आहे आणि आरएसएसचा म्हणजे हा भाजपचा हा एक भाग आहे आणि यांनी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं आपल्या एका विचित्र विषयामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याने हा भाग घेतलेला आहे. प्रत्येक वक्तव्य, प्रत्येक वेळी त्यांचं हे भाजपवाल्यांचं चाललेलं हे राजकारण या महाराष्ट्रातली शिवसेना संपली पाहिजे हीच त्यांची खऱ्या अर्थानं प्रमुख भूमिका आहे. मित्रांनो, आमचा प्रादेशिक पक्ष आहे. ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना झाली आणि त्यामध्ये महाराष्ट्राची भाषा ही मराठी भाषा म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळाली. आजही केंद्र सरकार असेल, राज्य सरकारनं या मराठी भाषेला मान्यता दिलेली आहे. असं असताना हा भैय्यूजी महाराज, भैय्यूजी जोशी जो खऱ्या अर्थानं अनादी पंथाची औलाद आहे आणि यानं खऱ्या अर्थानं या मराठी माणसाला दिवसाचं काम केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मित्र, ह्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं भाजप आहे आणि या ठिकाणी अशा लोकांना वक्तव्य करायचं, समाजामध्ये तेढ निर्माण करायची, हे काम त्यांचं या ठिकाणी चालू आहे. म्हणून आम्ही जर अशी वक्तव्य करत असतील तर आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मित्रहो, आमच्या युवराज पवारनी या ठिकाणी आता सांगितलं गेलं की अनेक वेळा आमच्या राजांच्यावर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, अशा राष्ट्रपुत्रांच्यावरती अनेक वेळा यांनी आघात करून महाराष्ट्राला दुखवायचं काम चालू केलेलं आहे. परंतु मित्रहो, हा आमचा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. हा कधीही आम्ही तशा या ठिकाणी अशा त्यांच्या दुष्कृत्य कृत्याला आम्ही बळी पडणार नाही. आमचा महाराष्ट्र जीवन ठेवण्यासाठी आम्ही मराठी माणसाची मान ताट कायमपणानं उभं राहील अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही या राजकीय पटलावरती चाललेल्या त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या या राजकारणाला आम्ही तुडवल्याशिवाय भविष्य काळामध्ये सुद्धा राहणार नाही. आणि या ठिकाणी म्हणून आज भैय्यूजी महाराजांचा या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. मित्र, खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये त्यांनी घाटकोपरमध्ये त्यांनी असं म्हटलं की या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये मराठी बोलायची सक्ती नाही, मराठी बोलायची काही गरज नाही. अरे म्हणजे काय तू गुजराती बोलतोस, या महाराष्ट्रामध्ये येऊन तो गुजराती आमच्यावर लागतोस? अरे तुला लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये असे अपशब्द काढण्यासाठी म्हणून. आणि याच्यासाठी म्हणून आम्ही आज तुमचा निषेध करतोय, या सरकारचा निषेध करतोय, कारण याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही. आणि जर तुम्ही कारवाई केला नाही तर भविष्य काळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आवाहन करतो आणि मी थांबतो. जय हिंद. आरएसएसचे सुरेश उर्फ भैया जोशी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं की
की घाटकोपरमध्ये गुजराती भाषा चालते आणि मुंबईमध्ये मराठी भाषा बोलली नाही तरी चालेल, अशा पद्धतीचं जे वादग्रस्त वक्तव्य केलं, या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं, पक्षाच्या वतीने मी प्रथमतः निषेध करतो. या कारणासाठी निषेध करतो की ही मुंबई महाराष्ट्रात राहावी, ही मराठ्यांची अस्मिता असलेली मुंबई. 106 हुतात्म्यांनी मुंबईसाठी बलिदान दिलं, ते सगळे शिवसेनेचे होते हे अभिमानानं सांगतो. परंतु भारतीय जनता पक्षाचा एक अजेंडा आहे की ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, म्हणून मुंबईतले बरेचसे उद्योगधंदे हळूहळू बाहेर न्यायला सुरुवात केली. बाहेरची गुजराती माणसं हळूहळू आज मुंबईमध्ये बसवली आणि उपनगरामध्ये आमची जी काही गिरणी कामगार असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल त्यांना पाठवलं. या मुंबईवरती कब्जा करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी सर्वसामान्य लोकांना ही मुंबई महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे. मराठी भाषेची अस्मिता भाषा देऊन कधी पूर्ण होत नाही. या पद्धतीची भावना ही मराठी माणसामध्ये रुजते आणि अशा वेळेला भारतीय जनता पक्षाची मंडळी दररोज काहीतरी वेगळं वक्तव्य करत आहेत. काल त्यांनी असं वक्तव्य केलं की मुंबईमध्ये मराठी भाषाची गरज नाही. 2 दिवसापूर्वी असं सांगितलं प्रशांत कोरटकर नावाच्या माणसानं की तुमचे छत्रपती पळून गेले. अरे प्रशांत कोरटकर, तू आता म्हणतोस की तो आवाज माझा नाही, तो आवाज मॉर्फ केला होता, माझा मोबाईल हॅक केला होता. हिम्मत असेल तर जे मी केलंय ते केलंय म्हणण्याची सवय ठेवा. लोकांच्या मध्ये चुकीचा संभ्रम पसरवायचा एवढंच काम या RSSचं आणि भारतीय जनता पक्षाचं आहे. ज्या वेळेला बाबरी मशीद पडली त्यावेळेला पडतेवेळी आम्ही त्याच्यात नव्हतो म्हणणारी तुम्ही सगळी मंडळी आहे. पाठीमागे लपून बसायचं काम तुम्ही करू नका. लपून बसण्यापेक्षा समोर येऊन हिमतीनं सांगितलं पाहिजे की हे काम मी केलंय. प्रशांत कोरटकरांची भूमिका जशी होती, राहुल सोलापूरकरनी ज्या पद्धतीनं महाराजांच्यावरती आक्षेपार्ह विधानं केली, तसं दररोज मधला एक दुसरा आता नवीन आलेला आहे तो म्हणजे हा भैया. त्या भैयाला आम्ही सांगू इच्छितो की शिवसेनेनं जसं सांगितलेलं आहे बाळासाहेबांच्या पासून की ही मुंबई फक्त महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांची आहे आणि मुंबईमध्ये मराठी माणसाचाच झेंडा राहणार. म्हणून या सगळ्या गोष्टींचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो आणि निश्चितपणे एका निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान चांगलं झालं म्हणून काहीतरी महाराष्ट्र तुमच्या मालकीचा होत नाही. या वेळेला यांच्या जागा दाखवल्या पाहिजे. मुंबई महानगरपालिका असू देत किंवा कुठल्याही महानगरपालिका असू देत, या भैयांना सगळ्यांना तडीपार केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मराठीचा झेंडा हा मुंबईमध्ये रोवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकवटूया आणि या सगळ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो. शिवसेना आजरा तालुक्याच्या वतीनं आज आमचे नेते संभाजी पाटील असतील, युवराज पवार असतील, सगळी त्यांची ओंकार माध्यासर, संजय एसादे तुमचं कौतुक करतो. काल संध्याकाळी आपल्याला निरोप मिळाला, निदर्शनं करतो. ही निदर्शनं वरतीपर्यंत पोहोचली पाहिजे. आपण ज्या चुकीच्या भावना असतील त्या चुकीच्या भावनाला हे चूक आहे म्हटलं पाहिजे, तर ह्या प्रवृत्ती वाढत जातील. त्यामुळे या पद्धतीनं ज्या गोष्टी करतायत त्यांचा निषेध करतो, जाहीर इशारा देतो की याच्या पुढे फक्त निषेध करत बसणार नाही. कायदा हातामध्ये घ्यावा लागला तरी चालेल, पण अशी जी वक्तव्य करणार आहेत त्यांना अटक करावी, यांच्यावरती फौजदारी करावी अशी मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.